मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आणि संपन्न अशी भाषा आहे. भाषा समजल्याशिवाय भाषेची गोडी वाटणार नाही आणि म्हणूनच ती समजून घेण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. ज्या असंख्य साहित्यकारांनी मराठी भाषेत अजरामर असे साहित्य लिहिले आहे, अशा साहित्यकारांच्या काही साहित्यकृती अर्थासहित सांगण्याचा मानस आहे आणि त्याची सुरुवात बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यापासून करत आहे. बालकवींची समग्र कविता या भा. ल. पाटणकर यांनी लिहिलेल्या पुस्तकामधील पहिली कविता आनंदी आनंद. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद फिरे, वायू संगे मोद भरे, नभात भरला, दिशात फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे. बालकवी या ठिकाणी म्हणत आहेत की संपूर्ण नभामध्ये, संपूर्ण पृथ्वीवर, संपूर्ण वातावरणामध्ये चोहीकडे चारही दिशांना आनंद भरलेला आहे. वरती खाली मोद फिरे, मोद म्हणजेच आनंद, वर खाली सर्व दिशांनी आनंद भरलेला आहे. वायू संगे मोद भरे, वायू म्हणजे हवा, या हवेसोबत मोद म्हणजे आनंद सगळीकडे विहरत आहे, फिरत आहे. नभ म्हणजे आकाश, संपूर्ण आकाशामध्ये आनंद भरलेला आहे. दिशात फिरला, चारी दिशामध्ये आनंद फिरत आहे. जगात उरला, आणि या संपूर्ण जगामध्ये आनंदाचं अस्तित्व आहे. मोद विहरतो चोहीकडे, सगळीकडे आनंदाचं वास्तव्य आहे, तो विहरत आहे, फिरत आहे. असा हा आनंद संपूर्ण पृथ्वीतलावरती वास करत आहे. सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे, मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. बालकवी या ठिकाणी म्हणत आहेत की आनंद हा केवळ काही माणसांनाच होत नाही, तर निसर्गातल्या प्रत्येक घटकाला आनंद होत आहे. सूर्यकिरण सोनेरी हे, म्हणजे या सोनेरी किरणांना देखील आनंद झालेला आहे. कौमुदी म्हणजे चांदणे, चांदणे आनंदाने हसत आहे. संध्या म्हणजे सायंकाळ, ही सायंकाळ प्रेमानं खुललेली आहे, आनंदित झालेली आहे आणि ती आनंदानं गाणं गात आहे. मेघ रंगले, सायंकाळी सूर्यकिरणं जी आहेत ती ढगांमध्ये पसरलेली आहेत आणि त्यामुळं ढगांमध्येच म्हणजेच मेघांमध्ये रंगांच्या वेगवेगळ्या छटा पसरलेल्या आहेत. आणि हे सगळं निसर्ग सौंदर्य बघून कवीच्या मनाला काय वाटतंय, तर ते मन जे आहे कवीचं ते दंग झालेलं आहे. या निसर्ग सौंदर्याकडे पाहून चित्त दंगले, चित्त म्हणजे मन, कवीचं मन दंग झालेलं आहे. आणि या दंग झालेल्या मनाला काय झालेलं आहे, गान स्फुरले म्हणजे गाणं सुचत आहे. इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. आणि असा हा आनंद सर्व चराचरामध्ये, निसर्गामध्ये व्यापून राहिलेला आहे. नीलनभी नक्षत्र कसे, डोकावूनी हे पाहत असे, कुणास बघते मोदाला, मोद भेटला का त्याला, तयामध्ये तो सदैव वसतो, सुखे विहरतो, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. पुढे बालकवी म्हणत आहेत की या निळ्या नभामध्ये, नीलनभी, नीलनभी म्हणजे निळ्या नभामध्ये, नक्षत्र म्हणजे तारका किंवा तारे, कसे डोकावून पाहत आहेत. हे जे तारे आहेत हे डोकावून बघत आहेत आणि डोकावून बघताना आपण काहीतरी शोधतच असतो. आणि मग कवी या ताऱ्यांना विचारत आहे की तुम्ही कोणाला बघत आहात, कोणाला बघत आहात तुम्ही, कुणास बघते, मोदाला म्हणजे तुम्ही मोदाला शोधत आहात का, म्हणजे आनंदाला शोधत आहात का, आणि मग तुम्हाला मोद भेटला का, मोद भेटला का त्याला, या ताऱ्यांना मोद भेटला का, आनंद भेटला का, असा कवी प्रश्न विचारत आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कवींनी पुढेच दिलेलं आहे
कवी म्हणत आहेत की तयामध्ये तो. अरे ताऱ्यांनो, तुम्ही इतरत्र कुठे आनंदाला शोधत आहात? तो तुमच्यामध्येच लपलेला आहे. तयामध्ये तो सदैव वसतो, म्हणजे तुमच्यामध्येच तो सदैव वास करत असतो. वसतो म्हणजे राहत असतो. सुखे विहरतो, आणि हा आनंद तुमच्यामध्ये फक्त राहतच नाही, तर तो आनंद सुद्धा सुखानं तुमच्याबरोबर फिरत असतो. ज्याप्रमाणे या ताऱ्यांमध्ये आनंद फिरतोय, तसेच माणसांमध्ये सुद्धा हा आनंद स्वतःमध्येच लपलेला आहे. आपल्याला सुद्धा आपल्यातला आनंद शोधता आला पाहिजे, आणि आपण आपल्या आनंदाला इतर गोष्टींवर अवलंबून ठेवता कामा नये. आपला आनंद आपल्यामध्येच लपलेला आहे, तो आपण बाहेर न शोधता स्वतःतला आनंद आपल्याला ओळखता आला पाहिजे, असा संदेश या ओळीमधून बालकवींनी दिलेला आहे. वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कूजितरे, कोणाला गातात बरे, कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. पहा काय झालेलं आहे की या निसर्गातल्या प्रत्येक घटकामध्ये आनंद आहे, असं यापूर्वीच म्हटलेलं आहे. तर आता अजून कोणकोणत्या घटकांना आनंद झालेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. कवी म्हणत आहेत की वाहती निर्झर मंदगती. निर्झर म्हणजे झरे, तर हे निर्झर आहेत, ते हळूहळू मंद गतीने संथपणे वाहत आहेत. डोलती लतिका, लतिका म्हणजे वेली, आणि वृक्षतती म्हणजे वृक्षांच्या रांगा. या वृक्षांच्या रांगा किंवा या लतिका म्हणजेच वेली ह्या डोलत आहेत, आणि डोलताना त्या कशा डोलत आहेत, तर आनंदानं डोलत आहेत. पक्षी मनोहर कूजितरे, सुंदर सुंदर पक्षी जे आहेत, मनोहर म्हणजे सुंदर. कूजितरे, कूजित म्हणजे काय, किलबिल किलबिल आवाज करत आहेत. आणि मग हे पक्षी किलबिल किलबिल आवाज करत कोणाला बरं बोलवत आहेत, कोणासाठी हे गाणं म्हणत आहेत, तर ह्या निसर्गामध्ये अजून भर घालण्यासाठी काय झालेलं आहे, तर कमल विकसलेलं आहे. विकसलं म्हणजे फुललेलं आहे, कमल उमललेलं आहे. भ्रमर गुंगले, आता फुलं फुललेली आहेत, तर ह्या फुलांभोवती भुंगे म्हणजे भ्रमर गुंजन करत आहेत, म्हणजे आवाज करत आनंदानं इकडं तिकडं फुलाच्या भोवती फिरत आहेत. डोलत वदले, आणि हे सगळे जे आहेत डोलत वदले म्हणजे म्हणत आहेत, आनंदानं डोलत म्हणत आहेत. काय म्हणत आहेत, तर आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, म्हणजे सगळीकडे आनंद भरलेला आहे, असा संदेश ह्या सर्व निसर्गातल्या गोष्टी आपल्याला देत आहेत. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. निसर्गाचं वर्णन करत असताना, निसर्गातल्या आनंदाचं वर्णन करत असताना एक छोटासा संदेश देखील, छोटा आहे परंतु तो अतिशय अर्थपूर्ण असा संदेश आहे. तो संदेश कवी या ठिकाणी देत आहेत. स्वार्थाच्या बाजारात, स्वार्थ म्हणजे आपण फक्त केवळ आपला स्वतःचा विचार करून जेव्हा वागतो तेव्हा ते वागणं आपलं स्वार्थी वागणं असतं. असं आपण स्वार्थाचा विचार करून वागलो तर त्या व्यक्तीला पामर किंवा बिचारी व्यक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ही बिचारी व्यक्ती मात्र रडत असते, तिला आनंद भेटत नाही. स्वार्थाचा विचार करणाऱ्या व्यक्तींना आनंद भेटत नाही असं कवी या ठिकाणी म्हणत आहेत. त्यांना मोद कसा मिळतो, त्यांना मोद मिळतो का, तर नाही मिळत. सोडून स्वार्था तो जातो, स्वार्थाच्या जवळ मोद राहत नाही किंवा आनंद राहत नाही, तो आनंद सोडून जातो त्या व्यक्तीला. आणि जर मग आपण हा स्वार्थ सोडला तर काय होईल, स्वार्थ सोडला तर द्वेष संपेल. द्वेष म्हणजे तिरस्कार, आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं वाटत नाही तर त्यावेळेला त्या विचाराला म्हणायचं की द्वेष. द्वेष संपला
मत्सर गेला. मत्सर म्हणजे काय? तर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा हेवा वाटतो. हेवा वाटतो म्हणजे आपल्यापेक्षा कुणी चांगलं असू नये. तसं जर झालं तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल राग येतो किंवा मनात चांगले विचार होत नाहीत, म्हणजेच मत्सर वाटतो. तर जर आपण स्वार्थ सोडला तर द्वेष संपून जाईल, म्हणजेच तिरस्कार संपून जाईल. तिरस्कार संपला तर मत्सर संपून जाईल. आपल्याला इतरांचा हेवा वाटतो तो संपून जाईल. आणि मग हेवा वाटणार नाही तर मग काय वाटेल? प्रेम वाटेल. एकमेकांबद्दल प्रेम वाटलं, आपण एकमेकांशी प्रेमाने राहिलो तर आपल्याला आनंदच होणार आणि मग परत पुन्हा सगळीकडेच आनंद भरून जाईल, असा गोड शेवट कवींनी केलेला आहे. ही बालकवी यांनी लिहिलेली सुंदर अशी कविता आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि लहान मुलांना या कवितेचा अर्थ कळावा म्हणून लहान मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि मराठी भाषेला अधिकाधिक समजून घेण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.